पूजा खेडकरांविरोधात यूपीएससी कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी दिवसभरातली। खेडकर प्रकरणाचा तपास दिल्ली क्राइम ब्रांचकडे आता वर्ग करण्यात येतोय। त्यामुळे पूजा खेडकरांवर आता अटकेची टांगती तलवार आहे। तर यूपीएससी कडून आता या सगळ्या संदर्भात पावलं उचलल्यानंतर वाशिम मधून आता पूजा खेडकर पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे। पाहूया या संदर्भातलाच हा एक रिपोर्ट। पूजा खेडकरांची नियुक्ती यूपीएससी कडून रद्द। पूजा खेडकरांच्या विरोधात यूपीएससी कडून गुन्हा। पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांची नियुक्ती यूपीएससीने रद्द केली आहे। पूजा खेडकर यांच्याबाबतच्या तक्रारींच्या चौकशीसाठी केंद्राकडून एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या अहवालाआधीच पूजा यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने ही मोठी कारवाई केली आहे। पूजा खेडकरांनी खोटी कागदपत्रे दाखल केली। खोट्या कागदपत्रांच्या आधारे 11 वेळा त्यांनी परीक्षा दिली। पूजा खेडकर यांचं दिव्यांगत्व प्रमाणपत्रही बनावट होतं। पूजा खेडकरांनी एकापेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र काढली। उत्पन्न आणि संपत्तिक माहिती लपवली। त्यासाठी दिलीप खेडकरांपासून वेगळं राहत असल्याचा दावा त्यांनी केला। कारवाईनंतर वाशिमच्या शासकीय विश्रामगृहातला मुक्काम पूजा यांनी हलवला। What do you have to say on that? You will take its course. Whatever it is there, I will reply. I'm coming back. I am coming back. पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या अटकेचीही शक्यता नाकारता येत नाहीये। पूजा खेडकरांच्या निमित्तानं कोणीही बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने परीक्षा देण्याचं धाडस करणार नाही असं आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय। त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षितच होतं, परंतु आता यूपीएससीने एफआयआर करायचं ठरवलंय आणि सिरीज ऑफ ऍक्शन्स असं म्हटलंय, म्हणजे बऱ्याच प्रकारची त्यांच्यावर कारवाई होईल आणि इथून पुढे अशा प्रकारचं कृत्य करायला कोणी धजावणार नाही आणि यूपीएससीच्या कार्यपद्धतीमध्ये परीक्षा घेण्याच्या आणि त्यांना आरक्षण वगैरे देण्याच्या या पद्धतीमध्ये बदल होईल असं मला विश्वास आहे। एका पूजा खेडकरवर कारवाई झाली आहे। बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने थेट आयएएस आयपीएस झालेले आणखीन काही घुसखोर असण्याची दाट शक्यता आहे। सनदी नोकऱ्या मिळवणाऱ्या या घुसखोरांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। वाशिमहून गोपाल व्याससह चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।